नमस्कार. ऊर्जावेदमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ठळक ऊर्जावेद. माजी अध्यक्ष अण्णा देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत वीज मंडळ श्रमिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर यांचे तसेच श्रमिक काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा कामगार महासंघामध्ये प्रवेश. पगारवाढ फरकाचा दुसरा हप्ता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या पगारासोबत मिळणार. वीज कंपन्यांच्या निर्णयाने कर्मचाऱ्यांच्या आनंदाला उधाण. परळी महाजनकोचे नवे सीजीएम मोहन आव्हाड यांचे कामगार महासंघातर्फे परळी येथे भव्य स्वागत. महाकृषी ऊर्जा अभियान 2020 अंतर्गत विलंब शुल्क व व्याज माफीचा फायदा घेत किनवट उपविभागात 1,78,000 रुपयांची थकबाकी वसूल. आणि नांदेड परिमंडळात कामगार महासंघाच्या सदस्य नोंदणीला प्रारंभ. आता ऊर्जावेद विस्ताराने. दिनांक 13 फेब्रुवारी 2021 रोजी कोल्हापूर परिमंडळ अंतर्गत कार्यरत असणारी वीज मंडळ श्रमिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूरची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या सर्वसाधारण सभेमध्ये सर्व संचालक मंडळाच्या एकमुखी मागणीनुसार सदर पतसंस्थेचे व श्रमिक काँग्रेस या संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासद यांनी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत माननीय अण्णाजी देसाई माजी अध्यक्ष महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, महाराष्ट्र केसरी पैलवान श्री विष्णू जोशीलकर तात्या प्रदेश सचिव, श्री प्रशांत भांबुर्डेकर निवासी प्रदेश सचिव आणि श्री तानाजी हातकर कोल्हापूर परिमंडळ सहसचिव यांच्या नेतृत्वाखाली कामगार महासंघामध्ये जाहीर प्रवेश केला. काशीनाथ गिरीबुवा प्रांतीय उपाध्यक्ष श्रमिक काँग्रेस संघटना तथा पतसंस्थेचे विद्यमान संचालक, शंकर भिवा पाटील प्रांतीय सचिव श्रमिक काँग्रेस संघटना तथा विद्यमान चेअरमन, संजय कांबळे प्रांतीय सचिव, उत्तम भासर प्रांतीय सहसचिव आणि संस्थेचे सर्व संचालक मंडळ तसेच सभासद अशा एकूण 54 लोकांनी महाराष्ट्र वीज कामगार महासंघामध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्व नवागतांचे स्वागत श्री विष्णू जोशीलकर यांनी केले. तर या सर्व कार्यक्रमास कामगार महासंघाचे माजी पदाधिकारी श्री भगवान खाडे, जगदीश माळी यांचे बहुमूल्य योगदान लाभले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे माजी अध्यक्ष श्री अण्णा देसाई, श्री विष्णू जोशीलकर प्रदेश सचिव, श्री प्रशांत भांबुर्डेकर निवासी सचिव, श्री रमेश थोरात, श्री तानाजी हातकर हे उपस्थित होते. श्री एकनाथ जाधव, मनोज बगने, सचिन बाचनकर, प्रवीण जाधव, संदीप शिंदे, संतोष केसरकर, राजू पाटील, सुनील खटावकर, संदीप सावंत, स्मिता हातकर, श्रीमती सरिता थोरात आणि इतर सभासद यांची यावेळी उपस्थिती होती. माननीय अण्णा देसाई यांच्या उपस्थितीतील या प्रवेश सोहळ्याने कामगार महासंघाला कोल्हापूर परिमंडळामध्ये बळकटी मिळाली आहे. ऊर्जावेद कोल्हापूर. वीज कर्मचाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी. पगारवाढ फरकाचा दुसरा हप्ता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या पगारासोबत मिळणार. या बातमीने वीज कर्मचाऱ्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. कोरोनामध्ये मागील संपूर्ण वर्ष गेले असताना, महावितरणची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असताना पगारवाढ फरकाचा दुसरा हप्ता मिळणार कधी असा प्रश्न वीज कर्मचारी विचारत होते. परंतु अलीकडच्या काळात वीज कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत, वसुलीमध्ये होत असलेली वाढ आणि वीज कंपन्यांची सुधारत असलेली सांपत्तिक स्थिती लक्षात घेता वीज कंपनी प्रशासनाने वीज कर्मचाऱ्यांना ही अमूल्य भेट दिली आहे. 1 ऑक्टोबर 2018 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीतील पगारवाढ फरकाच्या थकबाकीची रक्कम माहे फेब्रुवारी 2021च्या वेतनासोबत
प्रदान करण्यात यावी, तसेच 1 जानेवारी 2019 ते 31 मार्च 2019 या कालावधीतील पगारवाढ फरकाच्या थकबाकीची रक्कम माहे मार्च 2021च्या पगारासोबत देण्यात यावी, याबाबतचे परिपत्रक वीज कंपन्यांनी प्रसारित केले आहे. पगारवाढ फरकाची थकबाकी मिळणार या वार्तेने वीज कर्मचाऱ्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. ऊर्जावेध, नांदेड. परळी महाजनकोचे नवे CGM श्री मोहनजी आव्हाड यांचा सत्कार वीज कामगार महासंघ परळी वैजनाथ यांच्यातर्फे करण्यात आला. यावेळी झोन सचिव श्री राम कवठेकर, झोन अध्यक्ष वैजनाथ चाटे आणि इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. परळी येथील भावी कारकिर्दीसाठी मोहन आव्हाड यांना कामगार महासंघाकडून शुभेच्छा देण्यात आल्या. ऊर्जावेध, परळी वैजनाथ. दिनांक 13 फेब्रुवारी 2021 रोजी हनुमान मंदिर CTPS येथे श्री शंकर पहाडे महामंत्री महाराष्ट्र वीज कामगार महासंघ यांच्या मार्गदर्शनामध्ये बैठक पार पडली. या बैठकीला महावितरणतर्फे चंद्रपूर परिमंडळ अध्यक्ष श्री शिंदे, परिमंडळ सचिव श्री ताजने, सर्कल सचिव नंदकुमार नरड, बल्लारशा विभागीय सचिव श्री शेख, चंद्रपूर विभागीय सचिव श्री निमसटकर, बरोरा विभागातर्फे गायकवाड, सर्कल अध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी श्री आशिष बदखल, श्री प्रशांत नरड, श्री गेडाम आणि इतरांची उपस्थिती होती. ऊर्जावेध, चंद्रपूर. महावितरणच्या अनुषंगाने सध्या एकच चर्चा जोर धरू पाहत आहे, ती म्हणजे महाकृषी ऊर्जा अभियान 2020. या योजनेअंतर्गत विलंब शुल्क आणि व्याज माफीची सुवर्ण संधी ग्राहकांना आयती चालून आली आहे. या संधीचा फायदा घेत किनवट उपविभागाअंतर्गत श्री खांडेकर यांनी 21,000, श्री आंबेवार यांनी 45,000, श्री मगर यांनी 21,000, श्री केंद्रे यांनी 31,500, श्री राऊत यांनी 65,000 यांनी असे 1,78,500 रुपयांची थकबाकी महावितरणकडे भरली आहे. या कामी उपकार्यकारी अभियंता श्री राहुल परचाके, कनिष्ठ अभियंता श्री गट्टूवार आणि इतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाकृषी ऊर्जा अभियान 2020 अंतर्गत विलंब शुल्क आणि व्याज माफीची ही सुवर्ण संधी प्रत्येक शेतकऱ्याने सोडू नये आणि मिळणाऱ्या सुट्टीचा फायदा घेत महावितरणच्या थकबाकीतून मुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. ऊर्जावेध, किनवट. नांदेड परिमंडळामध्ये महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या सन 2021च्या सदस्य नोंदणीला सुरुवात झाली आहे. मागील साधारण 2 वर्षांपासून सदस्यता शुल्क ऑनलाईन जमा करण्याकडे सदस्यांचा कल मोठा आहे. याही वेळी या अभियानाची सुरुवात अशीच झाली आहे. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे सभासद ऑनलाईन आपली वर्गणी भरत आहेत. परभणी, हिंगोली, देगलूर, भोकर, नांदेड ग्रामीण आणि नांदेड शहर अशा विभागामध्ये संपर्क दौरे करून सदस्यता नोंदणीला गती देऊ, असा मनोदय झोन सचिव प्रमोद देशमुख यांनी व्यक्त केला आहे. पुन्हा एकदा ठळक ऊर्जावेध. माजी अध्यक्ष अण्णा देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत वीज मंडळ श्रमिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर यांचे तसेच श्रमिक काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा कामगार महासंघामध्ये प्रवेश. पगारवाढ फरकाचा दुसरा हप्ता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या पगारासोबत मिळणार. वीज कंपन्यांच्या निर्णयाने कर्मचाऱ्यांच्या आनंदाला उधाण.
परळी महाजनकोचे नवे CGM मोहन आव्हाड यांचे कामगार महासंघातर्फे परळी येथे भव्य स्वागत। महाकृषी ऊर्जा अभियान 2020 अंतर्गत विलंब शुल्क व व्याज माफीचा फायदा घेत किनवट उपविभागात 1,78,000 रुपयांची थकबाकी वसूल। आणि नांदेड परिमंडळात कामगार महासंघाच्या सदस्य नोंदणीला प्रारंभ। यासोबतच आजचा ऊर्जावेध संपला। पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी। तोपर्यंत नमस्कार। हे ऊर्जावेध बातमीपत्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी या बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।